स्वामी समर्थ महाराज प्रगट दिनानिमित्त वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात राज्यभरातून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मूळस्थान इथं श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावानं आणि अपार श्रद्धेनं पार पडला। पहाटे 5 वाजता श्रींची काकड आरती पुजारी मंदार महाराज आणि पुजारी व्यंकटेश यांच्या हस्ते समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। यावेळी भाविकांना सुलभतेनं दर्शन होण्याकरता नित्य नियमानं होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते। दरम्यान सकाळी 10 ते 12 या वेळेत ज्योतिबा मंडपात गुलाल पुष्प वाहण्यात आलं। यावेळी सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते पाळणा कार्यक्रम संपन्न होऊन जन्म सोहळा संपन्न करण्यात आला। यावेळी मंदार महाराज आणि मोहित महाराज तसंच प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन स्वामी प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला। यानंतर सुंठवडा या प्रसादाचं वाटप करण्यात आलं। दुपारी 12 ते 3 या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजन कक्ष इथं सर्व स्वामी भक्तांना भोजन प्रसाद देण्यात आला। त्यानंतर जया कर्णिक यांची गायन सेवा संपन्न झाली। अवघ्या 1.5 तासामध्ये सोलापूर ते अक्कलकोट दर्शन झालं। स्वामींचं महत्त्व एवढं आहे ना की आपण 10 मिनिटात माझं दर्शन झालं असं वाटलंही नव्हतं। प्रचिती खूप आली स्वामींची। तर आम्ही दर्शनासाठी निघालो। मग आम्ही आमच्या बहिणीच्या घरी उतरलो। मग तिथं 3 वाजले। आम्हाला वाटलं नाही की आम्ही स्वामींच्या दर्शनाला एवढं लवकर येऊ। आम्हाला वाटतच एसटी सापडली आणि तिथनं आलं तर असं लगेच इथं पण गाडी मिळाली। समर्थाचे दर्शन झाले पण समर्थच आमच्या संग हाय प्रगट झाले आमच्यात। म्हणजे त्यांचं प्रगट दिन असं सर्वजण साजरा करून सगळ्यांना लाभ मिळावा हीच इच्छा प्रार्थना ईश्वरचरणी। स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आमदार सचिन कल्याण शेट्टी, सिद्धाराम मेत्रे, विशाल धुमाळ, नाशिकचे उद्योगपती संजय गायकवाड यांच्यासह हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचं दर्शन घेतलं। या प्रसंगी प्रदीप हिंडोळे, बाबासाहेब घाडगे, दर्शन घाडगे, अक्षय सरदेशमुख, धनराज स्वामी, शिवशरण अचलेर, सागर गोंडाळ यांच्यासह असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते।